तुम्ही कॉलेज आणि कॅम्पस कसा आहे हे तर नक्कीच बघितलं, पण हे तुम्ही आमच्या दृष्टिकोनाने बघितलं. इथे ऍक्च्युअली प्रोफेसर्स आणि स्टुडंटचा दृष्टिकोन काय आहे हे बघायचं असेल तर चला आम्ही तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही आमच्या कॉलेजला ऍडमिशन घेतली तर इथे तुम्हाला सर्वप्रथम वेल एक्सपिरियन्स्ड असं स्टाफ मिळेल. त्यासोबतच ॲग्रिकल्चरशी रिलेटेड ज्या कुठल्याही ब्रांचेस आहेत त्यांच्या वेल इक्विप्ड तुम्हाला लॅबोरेटरीज बघायला सुद्धा मिळेल. तसेच विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी बस फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी येथे इनडोअर प्लस आउटडोअर गेम्स सुद्धा घेतले जातात. तसेच विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडी करण्यासाठी लायब्ररीची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थ्यांना जर कुठलीही मेडिकल इमर्जन्सी आली तर त्यांच्यासाठी आपल्याकडे मेडिकल हॉस्पिटल सुद्धा उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थ्यांना वेळोवेळी विविध शिक्षकांकडून ॲग्रिकल्चरशी रिलेटेड विविध स्पर्धा परीक्षांचे सुद्धा मार्गदर्शन वेळोवेळी केले जाते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सॉइल सायन्स हा सब्जेक्ट कृषी अभ्यासामध्ये पहिल्या वर्षापासून ते चौथ्या वर्षापर्यंत अभ्यासत असतो. या विषयामधले जे काही प्रॅक्टिकल्स होतात हे आपल्या सॉइल सायन्सच्या लॅबमध्ये इक्विपमेंटनुसार होत असतात. ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स या सब्जेक्टमध्ये जे काही प्रॅक्टिकल होतात या आपल्या लॅबमध्ये केले जातात व विद्यार्थ्यांकडून प्रत्येक प्रॅक्टिकल हे सब्जेक्ट वाईज केले जाते. एंटोमॉलॉजी या सब्जेक्टबद्दल आपण फर्स्ट इयर ते फोर्थ इयर शिकत असतो. ॲग्रिकल्चर या फील्डमध्ये एंटोमॉलॉजी हा सब्जेक्ट खूप मेन आहे. या सब्जेक्टमध्ये आपण इन्सेक्ट मॉर्फोलॉजी, इन्सेक्ट डायजेस्टिव्ह सिस्टम, इन्सेक्ट नर्वस सिस्टम, इन्सेक्ट बद्दल ऑल काही जे इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला टीचर स्टाफ करून प्रोव्हाइड केली जाते. प्लस हीच इन्फॉर्मेशन आपण फार्मर्सला पण प्रोव्हाइड करत असतो, जेणेकरून आपल्याला क्रॉपमध्ये इन्सेक्टिसाइड किंवा हर्बिसाइड फवारायला मदत होते. आवर टीचर स्टाफ इज व्हेरी सपोर्टिव्ह, वेल एज्युकेटेड, एक्सपिरियन्स अँड सपोर्टिव्ह. आणि एवढंच नाही तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कॉलेजची स्टडी सोडून ते आपल्याकडून प्रिपेअर पण करून घेतात, जसे की UPSC, MPSC, बँकिंग एक्सेट्रा. आणि जर तुम्ही कोणत्या कारणामुळे अब्सेंट असाल आणि तुमचा सिलेबस मागे राहिला असेल तर मॅम तुम्हाला ऑनलाईन अँड ऑफलाईन दोन्ही सपोर्ट करेल. तर फक्त कम्युनिकेट करा टीचर स्टाफसोबत. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आमच्या कॉलेजमध्ये मुलांमुलींसाठी वेगवेगळे प्रकारचे काही कल्चरल इव्हेंट असतात, ते सेलिब्रेट केले जातात. मुलांसाठी वेगवेगळ्या काही स्पर्धा असतात स्पोर्टमध्ये, जसं की क्रिकेट, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस अशा स्पर्धा हे करतात. आणि त्याच्यानंतर कल्चरलमध्ये गॅदरिंग किंवा फ्रेशर्स पार्टी, वेगवेगळ्या अशा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज सेलिब्रेट केल्या जातात. आणि त्याच्यामध्ये काही म्हणजे आपल्या कॉलेजमधून काही क्रिकेटमध्ये जे खेळणारे स्टुडंट आहेत त्यांना बाहेर खेळण्याची देखील संधी उपलब्ध केली जाते. येथे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर प्रात्यक्षिक करण्याचा अनुभव सुद्धा मिळतो. आणि प्रात्यक्षिक करण्यासाठी दुसरीकडे कुठेही न जाता आपल्या महाविद्यालयाला लागून आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित फील्ड सुद्धा उपलब्ध आहे. आपल्या कॉलेजमध्ये इथे विविध प्रकारचे मातृवृक्ष यांची लागवड केलेली आहे, जसे की मोसंबी, सीताफळ, अंजीर, पेरू, जांभूळ, कवट, डाळिंब आणि बोर. नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना. कृषी महाविद्यालय गेवराई तांड्यामध्ये आपलं स्वागत आहे. आपण आत्ता उभे आहोत पॉली हाऊसमध्ये. आत्ता इथं तुम्ही जे बघत आहात इथे शिमला मिरची आपण लावलेली आहे, ढोबळी मिरची ज्याला म्हणतात, कॅप्सिकम, हिरव्या रंगाची ढोबळी मिरची आपण लावलेली आहे. 30 दिवसांपूर्वी आपण त्याचं ट्रान्सप्लांटेशन केलं होतं. आणि जे कुठले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना हाय व्हॅल्यू व्हेजिटेबल प्रोडक्शन, कमर्शियल व्हेजिटेबल प्रोडक्शन अंडर कंट्रोल्ड ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स, त्याच्या अंडर आपण इथं त्यांचं प्रात्यक्षिक घेत असतो. तर त्याच्या अंडर आपण इथे शिमला मिरचीचं इथं प्रोडक्शन घेत आहोत. हे कमर्शियल प्रोडक्शन आहे, हे काही सीड प्रोडक्शन नाही. ह्याच्याने विद्यार्थ्यांना नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, जसं फॉगर्स आहेत इथे इन्स्टॉल केलेले, या फॉगर्सला सुद्धा आपल्याला उन्हाळ्यामध्ये ह्याचा यूज करता येतो. त्याच्यानंतर इथे जे पॉली बॅग्स असतात त्या आपण शटर्स वर खाली करतो मेंटेन करण्यासाठी ह्युमिडिटी आणि तापमान. सो टेम्परेचर आणि ह्युमिडिटी ह्याचा इथं रोल जो आहे हा खूप मोठ्या लेवलसाठी ह्याचा यूज होतो. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही ते मेंटेन करता तर तुमचं जे उत्पन्न असतं जनरल फील्ड कंडिशन्सच्या तुलनेमध्ये ते तुमचं एकदम दुप्पट, तिप्पट, चौपट सुद्धा होऊ शकतं. तर ह्याचा सगळ्याचा जो फायदा आहे ह्याचा आपलं एकच प्रांजळ मत आहे की ॲट द एंड ऑफ स्टोरी सगळ्या विद्यार्थ्यांनी जॉब कडे जाणं गरजेचं नसून पण त्यांनी जर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटकडे वळाले तर अर्ध्या गुंठ्यातनं सुद्धा तो विद्यार्थी त्याच्या स्वतःच्या शेतामध्ये ॲटलिस्ट 5 ते 10 लाख रुपयाचं उत्पन्न दरवर्षी 3 ते 4 सीझन्स, टोमॅटो, कॅप्सिकम, हाय व्हॅल्यू कुकुरबिट्स, वॉटरमेलन, मस्कमेलन, झुकिनी, ब्रोकोली, लेट्यूस, वेगळे वेगळे कोल व्हेजिटेबल्स, हे सगळं करून खूप आरामात काढू शकतो. तर आपलं
हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे हे 6 वर्षांपासून डेव्हलप झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळे जे मी आता क्रॉप सांगितले हे ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये ग्रो केलेले आहेत आणि सगळ्या विद्यार्थ्यांना आपण ह्याचं डिटेल नॉलेज देत असतो. हे आमच्या कॉलेजचं शेततळ आहे. इथे इंटिग्रेटेड फार्मिंग होते डक आणि फिशची. आपल्या महाविद्यालयामध्ये आपण मुलांकडून प्रात्यक्षिक तासिकेमध्ये विविध प्रकारचे रोपे तयार करून घेतो. त्यामध्ये ग्राफ्टिंग, बडिंग व कटिंग यासारख्या पद्धतीचा उपयोग केला जातो. आपल्या या धनेश्वरी कृषी महाविद्यालय यांच्या लाईव्हस्टॉक फार्ममध्ये डिफरंट टाइप्स ऑफ लाईव्हस्टॉक आहे. जसं की आपण इथं बघू शकतो की आपल्याकडं शेळीपालन पण आहे, त्यानंतर दूध पालन किंवा गाई पालन हा सुद्धा प्रोजेक्ट आपल्याकडे आहे. त्यानंतर आपल्याकडं जे काही कुक्कुटपालनाचं आहे, कुक्कुटपालनाच्या आपल्याकडे दोन पद्धतीने संगोपन केलं जातं. त्यातली पहिली आहे फ्री रेंज कुक्कुटपालन किंवा त्याला ओपन हाऊस कुक्कुटपालनास म्हणतो किंवा पोल्ट्री हाऊस म्हणू शकतो आपण, ओपन हाऊस. आणि दुसरी आहे डीप लिटर. त्यामध्ये आपल्याकडं असेल नावाची एक फेमस अशी ब्रीड आहे पोल्ट्रीची, ती आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर गिरिराज आहे, वनराज आहे आणि काही कडकनाथच्या ब्रीड सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. सध्या रासायनिक खतामुळे जे काही शेतीची पोत खराब होत आहे त्यावर एक ओव्हरकम म्हणून आमच्या महाविद्यालयाने गांडूळ खत म्हणजेच वर्मी कंपोस्टचा प्रकल्प उभारला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीबद्दल माहिती मिळेल. आपल्या इथं इंडोर गेम मध्ये टेबल टेनिस, कॅरम, चेस बोर्ड इथं एवढे इव्हेंट इथं घेतले जातात. आणि स्किपिंग रोप आहे, मुलींसाठी रिंग आहे, बॅडमिंटनचे रॅकेट आहे, व्हॉलीबॉल वगैरे आणि NCC वगैरेसाठी पथनाट्य करण्यासाठी टफली आहे. बाकीचे ग्राउंडवर खेळतो, कबड्डी, खो खो आणि व्हॉलीबॉल हे 3 कोर्ट आपल्याकडे आहे. हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी ग्राउंड आहे आणि इथे आपण इंडोर आउटडोर अशा खेळाचे आपल्याला उपलब्ध आहे. आपण क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी अशा प्रकारचे गेम इथे खेळू शकतो. आणि आपल्याला इंडोर गेम खेळण्यासाठी इथे चेस, कॅरम वगैरे उपलब्ध आहे. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये ॲग्रिकल्चर बॉटनी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये पिकांना पाण्याचं नियोजन कशा प्रकारे करायचं, वाढी अवस्थामध्ये कोणत्या पिकाला किती पाणी द्यायचं याबद्दलचं मार्गदर्शन आणि विषय जे आहेत त्या विषयामध्ये या ॲग्रिकल्चर बॉटनीमध्ये हे शिकवलं जातं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यामध्ये या डिपार्टमेंटमध्ये प्रात्यक्षिकावरती जास्तीत जास्त भर दिला जातो. शेतामधील विविध पिकांचं, त्यामध्ये अन्नद्रव्य किती प्रकारे पानामध्ये तयार होतं हे सुद्धा त्यांना त्या प्रात्यक्षिकाद्वारे या ठिकाणी शिकवलं जातं. आमच्या या विभागामार्फत विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कौशल्याचे विकासाचे धडे दिले जातात. यामध्ये दुग्धजन्य पदार्थ निर्मिती तसेच पशुधनाचे संवर्धन, संगोपन व त्याचं व्यवस्थापन याची सखोल माहिती पुरवली जाते. की ॲग्रिकल्चर करून आपल्याला काय स्कोप आहेत, काय अपॉर्च्युनिटी त्यावर बोलायचे. तर ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्ही सिव्हिलमध्ये समजा MPSC असेल, UPSC असेल किंवा बँकिंग सेक्टर आहे किंवा सरळ सेवेमध्ये भरपूर किंवा कृषी विद्यापीठामध्ये पण भरपूर अपॉर्च्युनिटी आहेत जॉबसाठी. आणि जर तुम्ही टीचिंगमध्ये जर गेलात तर MSc पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा PhD करून सुद्धा तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये, खाजगी कॉलेजमध्ये टीचिंगसाठी अपॉर्च्युनिटी आहेत. तसंच तुम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये जरी गेलं तर तुम्ही रिसर्च असेल किंवा मार्केटिंग असेल किंवा अजून बऱ्याचशा नोकऱ्यामध्ये तुम्हाला संधी आहेत. तसंच तुम्ही इथं जे प्रात्यक्षिक केलं जातं त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्वतः नोकऱ्या सगळ्यांना जर मिळणं शक्य नाही आहे तर त्याच्यासाठी स्वतःचा बिझनेस पण स्टार्ट करू शकतो. की जसं पॉलीहाऊस असेल किंवा नर्सरी मॅनेजमेंट असेल, पोल्ट्री असेल किंवा PHMचे जे आपण प्रोडक्ट बनवतो, मिल्कचे प्रोडक्ट असेल, तर स्वतःचा बिझनेस करण्यासाठी सुद्धा एक विद्यार्थ्यांना व्यवस्थित गायडन्स किंवा प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले जाते. त्या जेणेकरून तुम्ही स्वतःचा बिझनेस तयार करून स्वतःच्या पायावरती उभा राहू शकता. BSc ॲग्रिकल्चरला प्रवेश घेण्यासाठी 12वी सायन्स आवश्यक आहे. 12वी सायन्समध्ये तुम्ही PCB, PCM किंवा NEET कोणतीही CET परीक्षा दिलेली पाहिजे. 12वी सायन्समध्ये ओपन कॅटेगरीसाठी 50% आणि अदर कॅटेगरीसाठी 40% लागतात तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी. BSc ॲग्रिकल्चरला धनेश्वरी कृषी महाविद्यालयामध्ये प्रवेश तुम्हाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. कॉलेजमध्ये काय काय फॅसिलिटीज भेटणार हे तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघितलं असेल. तर तुम्हाला सुद्धा या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल, स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा किंवा डायरेक्टली व्हिजिट करा. आपला ऍड्रेस आहे श्री धनेश्वरी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, लोकेटेड ॲट गेवराई तांडा, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर.